आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी, आपल्या वास्तूमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर ती सर्व काही निगेटिव्हिटी निघून जावी, त्यासाठी आपण काय करायला हवं तर पहा, आपल्या जीवनात जर अगदी नकारात्मक गोष्टी वारंवार घडत असतील आणि आपल्याला मनातही नकारात्मक विचार येत असतील तर अशा वेळेला सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ, सुंदर आणि पॉझिटिव्ह कसं राहील याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। तर आपलं घर जर अगदी चांगल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल तर नक्कीच आपल्यावर जरी संकट आली तरी सुद्धा आपण त्याच्यातून योग्यपणे निर्णय घेऊन आपली जी काही संकट आहे त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो। त्यासाठी आपल्या घरामध्ये जो काही घराचा ऑरा असतो तो पॉझिटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी आपण स्वच्छ घर ठेवणं महत्त्वाचं आहे। घरामध्ये नेहमी पूजापाठ किंवा जे काही मंत्र उच्चार असतील तर ते सुरू ठेवणं गरजेचं असतं। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण सकाळी आणि संध्याकाळी दिवाबत्ती करावी, संध्याकाळी दररोज उंबरठ्याजवळ दिवा लावावा, आपलं स्वच्छ घर, त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुद्धा स्वच्छ असणं आणि उंबरठ्याची पूजा दररोज करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आपण आपल्या वास्तूमध्ये नेहमी सकारात्मक बोलावं, चांगलं बोलावं आणि पॉझिटिव्ह बोलावं, कारण आपली वास्तू तथास्तु बोलत असते। कारण वास्तूला हे माहीत नसतं की आपण जे बोलतोय ते चांगलं आहे की वाईट आहे, म्हणून वास्तू फक्त तथास्तु म्हणते। म्हणून आपण आपल्या वास्तूमध्ये चांगलं बोलणं आणि सकारात्मक बोलणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। त्यानंतर की आपल्या घरातील जे काही टॉयलेट असेल, बाथरूम असेल त्यांचे दरवाजे बंद ठेवावे। टॉयलेट बाथरूममध्ये एका बाउलमध्ये जो काही काचेचा बाउल असेल तर त्याच्यामध्ये जे खडा मीठ असतं ते भरून ठेवावं, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही। ज्या वेळेला सण असतात किंवा कुठले उत्सव असतात तर अशा वेळेला मुख्य दरवाजावर आपण आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकची जी पानं असतात त्याचं तोरण बांधावं किंवा शक्य झाल्यास तुम्ही फुलांचंही तोरण लावू शकतात। हे अतिशय शुभ आणि चांगली ऊर्जा यामुळे निर्माण होण्यास मदत होते। त्यानंतर महत्त्वाचं की आपल्या घरामध्ये आपण दररोज संध्याकाळी गाईच्या शेणापासून बनवलेली जी गोवरी असते त्या गोवरीवर गुगुळ, लोबाण, कापूर, त्यानंतर जे काही लवंग असतात, पिवळी मोहरी असते, त्यावर तुम्ही तमालपत्र ठेवून अशा पद्धतीने जी धूप असते त्याची धुनी आपल्या घरामध्ये जरूर करावी। त्यामुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते। आपलं घर स्वच्छ, सुंदर आणि सुगंधित कसं राहील याकडे लक्ष द्यावं। आपल्या जीवनातही अगदी छान आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा। संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, एकदा जरूर भेट द्या। सर्वांना श्री स्वामी समर्थ।